अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. हा अनुभव आहे वर्ध्यावरून स्वाती देशमुख या ताईंचा. ताई म्हणतात, अगाध सत्ता संतांची. जय गजानन. माणसाच्या आयुष्यात ज्या काही बऱ्या वाईट घटना घडतात त्याचा परिणाम होऊन माणसाचं व्यक्तिमत्व घडत जातं. माझ्या आयुष्यात अनेक वेळा मी शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या फार तुटून जाण्याचा योग आला, पण गजानन महाराजांच्या कृपेने मी त्यातून सावरल्या गेले. मात्र त्याचा परिणाम असा झाला की आता मी त्यांच्यासमोर बसते, संभाषण करण्याचा प्रयत्न करते तेव्हा जसे एखाद्या मुलीने तिच्या वडिलांशी किंवा आजोबांशी बोलावं किंवा प्रसंगी थोडं भांडल्याचा स्वर असावा तसं काहीसं माझं होतं. ते नेहमी माझं ऐकतातच असं नाही, पण तिथे आपल्या लक्षात येतं की बालकाचं हित माऊलीविना कोण जाणे. पण बहुतांश वेळा ते आपला प्रामाणिक हट्ट ऐकतात. अर्थात हा अनुभव माझ्यासह अनेक गजानन महाराज भक्तांचा आहे. गजानन महाराज त्यांच्या भक्तांच्यासाठी जीवन जगण्याचा एक फार मोठा आधार आहे. इसवी सन 2005मध्ये मी माझ्या 2 मुलीसह वर्ध्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मला आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात ऑडिट सेक्शनला नोकरी मिळाली. साधारण त्या सुमारास सीमालाही तिथे नोकरी लागली. ती माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान, पण चांगली मैत्री व्हायची असेल तर वय कधीच आड येत नाही. सीमा मला मॅडम म्हणू लागली, पण आमची मैत्री दृढ झाली. सीमाचं लग्न इसवी सन 2004मध्ये झालं. सर्वसामान्य स्त्रीला मातृत्वाची ओढ असते तशी तिलाही होती. तिची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्यामुळे तिला नोकरी करणं भाग होतं. अशात तिनं स्वतःच्या पसंतीनं लग्न केल्यामुळे घरून फारसं सहकार्य असं नव्हतं. लग्नाला 4 वर्ष होत आलीत. या काळात सीमाला मिसकॅरेज होऊन 4 ते 5 वेळा मातृत्व पदाने हुलकावणी दिली. सीमा मानसिकदृष्ट्या फार खचून गेली. तिचा धीर संपत चालला. ती माझ्याजवळ तिचं मन मोकळं करायची, म्हणायची, मॅडम गजानन महाराजांच्या जवळ माझ्यासाठी काही बोला ना. तशात 2008 साली वर्ध्याला गजानन महाराजांच्यावर एक मोठ्या प्रमाणावरील नाटकाचा शोध जाहीर झाला. मी आग्रहाने सीमाला नाटक पाहण्याचा सल्ला देऊन नाटकाच्या उत्कट क्षणी महाराजांना विनंती करण्याचा सल्ला दिला. सीमा तिच्या सासूबाईसोबत त्या दिवशी नाटकाला गेली आणि फारच प्रभावित झाली. सर्व उपस्थितांना झुणका भाकरीचा प्रसाद वाटण्यात आला. योग चांगला जुळून आला. सीमाने काहीच दिवसात मला गुड न्यूज दिली. त्या दिवशी माझ्या गळ्यात पडून ती खूप रडली. म्हणाली, मॅडम मला मुलगी हवी आहे, पण याआधी झालं तसं नको व्हायला. तुम्ही प्लीज गजानन महाराजांना माझ्यासाठी साकडं घाला. म्हटलं ठीक आहे, उद्या अनायास गुरुवार आहे. सकाळी प्रथम महाराजांच्या मंदिरात जाऊ, नंतर डॉक्टरांच्याकडे. डॉक्टरांचा पूर्ण सल्ला नीट ऐकायचा. म्हणाली, ठीक आहे, उद्या 9:30ला मंदिरात भेटूया. दुसऱ्या दिवशी सकाळी मगनवाडी येथील गजानन महाराज मंदिरात मला चक्क साडी परिधान केलेली पाहून सीमा कुतूहलाने पाहू लागली. तिला म्हटलं, बाई ग, आज तुझ्यासाठी मी अक्षरशः महाराजांच्या समोर पदर पसरून मागणी करणार आहे. आणि आजच नाही, इथून प्रत्येक गुरुवारी मी महाराजांच्या समोर हे मागणं मागणार आहे. तेथील पुजारी हे सगळं ऐकून प्रसन्न हसले आणि मनोमन आम्हाला साथ देण्याचं ठरवून म्हणाले, आत या आणि जे काही बोलायचे ते बोला. मनात म्हटलं, देव पावला. मी महाराजांच्या समोर बसले. उदबत्ती ओवाळली. सीमा लक्षपूर्वक ऐकत होती. महाराज, तुम्ही सर्व जाणताच, तुम्ही सर्व ठीक करणार आहात, पण तरीही सध्या 4 गोष्टी तुम्हाला सांगते आहे. 1. यावेळी आधीसारखं न होता गोष्ट पूर्णत्वास न्या. 2. तिची आर्थिक स्थिती तुम्ही जाणता, या सगळ्यात तिची नोकरी सुटायला नको. 3. बाळंतपणाचा खर्च आम्हाला झेपणार नाही, तिकडेही लक्ष असू द्या. आणि 4. तिला मुलगी झाली तर आम्हाला आनंद होईल. बाळंतपणानंतर मी स्वखर्चाने तिला व तिच्या बाळाला दर्शनासाठी शेगावला घेऊन येईल. माझी प्रार्थना संपली. मिनिटभरात मी डोळे उघडले. म्हटलं, चला डॉक्टरांच्याकडे जाऊ. आमची नोकरी तिथेच असल्यामुळे डॉक्टरांनी आपुलकीने तपासलं.
केस हिस्ट्री समजून घेतली आणि प्रथम 2 महिने बेड रेस्ट सांगितली. या सगळ्या काळात बाकी लोकांसह ऑफिसने छान साथ दिली. तिथे राहून तिला काम करण्याची अनुमती दिली. 2 महिन्यानंतर डॉक्टरांनी तपासून सांगितलं की केस कठीण आहे. आम्हालाही शिकण्यासारखं यात आहे. सारखं ब्लिडिंग हा काळजीचा विषय आहे. धिस सिम्पटम इज रिअर बट इट इज देअर. आपण काळजी घेऊच. त्या लक्षणासह आणि चिंतायुक्त काळजीसह सीमाने 9व्या महिन्यात प्रवेश केला. बाकी कुणी काही उत्साह दाखवणारं नव्हतंच. त्यामुळे मी तिचा पाळणा करण्याचा निर्णय घेतला. घरच्या गच्चीवर. जुलै शेवट किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा होता. तो दिवस आला. संध्याकाळी कार्यक्रम होता. पावसाळ्याचे दिवस. विदर्भात खूप पाऊस होतो असं नाही, पण जुलै ऑगस्ट या काळात येणारा पाऊस कधी झड लागणारा तर कधी धो. नेमका त्या दिवशी सकाळपासून पावसाने जोर धरला. काळेभोर ढग, धो पाऊस. थांबायचं नाव नाही. मी सगळ्यांना निरोप देऊन ठेवले होते. माझा महाराजांच्यावर पूर्ण भरोसा होता. मी पोथी वाचायला बसले. 13वा अध्याय वाचायला घेतला. तई महाराज म्हणाले, झामसिंग, ऐसा संचित होसी कागा, तुला न उद्या देईल दशा. हा पर्जन्य कधीही आत्ताच मी वारितो. ऐसे बोलूनी आकाशासी पाहू लागले पुण्यराशी. तो आभाळ फाकले. मेघ क्षणात निघून गेले. सर्व ठाई ऊन पडले. हे एका क्षणात झाले. अगाध सत्ता संताची. महाराजांना म्हटलं, हा पावसाळा आहे हे खरंच. पाऊस यायला हवा, पण मी तुम्हाला सांगून कार्यक्रम ठरवला. आता सर्व जबाबदारी तुमची. मी पुढील कामाला लागते. मी रेनकोट चढवला. लाईटवाल्याच्या दुकानात पोहोचले. संध्याकाळी 2 लाईट लावायला सांगितले. त्याने प्रथम आभाळाकडे मग माझ्याकडे पाहून चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणले. त्याला सांगितलं, बाकी चिंता करण्याचं तुमचं काम नाही. तीच गोष्ट कॅटरिंगचं काम करणाऱ्या बाईची आणि सजावट करणाऱ्या असलेल्या व्यक्तींची झाली. सीमाचा फोन आला. तिलाही सांगितलं, तू 5:30ला माझ्याकडे येते आहे. पावसाची काळजी गजानन महाराजांच्यावर सोपवली आहे आणि फोन बंद केला. 5:30 वाजले आणि पाऊस अचानक थांबला. नुसता थांबला नाही तर रात्री 8:30पर्यंत सुंदर कार्यक्रम पार पडला. सीमाला घेऊन तिचा नवरा घरी परत पोचला आणि पुन्हा धो पाऊस सुरू झाला. 9 महिने पूर्ण झाले होते. 3 सप्टेंबर 2009 सिझेरियनची तारीख ठरली. मी मंदिरातून अंगारे घेऊन दवाखान्यात पोचले. विशेष अनुमतीने अंगाऱ्याचं बोट मी पोटाला लावलं. सीमाने डॉक्टरांना सांगितलं की माझं बाळ सर्वात पहिलं स्वाती मॅडमच्या हातात द्यायचं. मधल्या काळात आम्ही पेशंटची आर्थिक स्थिती आणि तो इथलाच कर्मचारी आहे हे लक्षात घेऊन फी आकारण्याची विनंती करून ठेवली होती. त्या दिवशी सीमाला कन्यारत्न प्राप्त झालं. सीमाची नोकरीही टिकून राहिली आणि तिच्या बाळंतपणाचं बिल काढण्यात आलं. ₹600. यावेळी महाराजांनी माझ्या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. मी स्वखर्चाने सीमाला बाळासह शेगावला नेऊन माझा नवस पूर्ण केला. त्यावेळी तिचा नवरा शेगावला आला नाही, पण आज परिस्थिती बदलली आहे. सर्व कौटुंबिक वातावरण चांगलं होऊन पूर्ण कुटुंब गजानन महाराजांच्या भक्तीत रस घेऊ लागले आहे. सीमा तर या सर्व प्रसंगात गजानन महाराजांच्या कृपेने इतकी आनंदित झाली की मॅडमचं स्वाती नाव आहे, त्यातील अक्षर तरी आपल्या मुलीच्या नावात असावं म्हणून तिने तिच्या मुलीचं नाव स्वरा ठेवलं. बारशाच्या दिवशी सीमा मला म्हणाली, मॅडम तुम्ही काही तिच्या कानात बोला ना. मी लगेच खाली वाकले आणि स्वराच्या कानात हळू सांगितलं, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गणगण गणात होते, गणगण गणात होते.